Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. विशाळगडावर 7 तासामध्ये 14 अतिक्रमण हटवली आहेत. काल दिवसभरामध्ये जिल्हा प्रशासनाची कारवाई 7 घरं, 4 दुकानं आणि इतर अशी 14 अतिक्रमण हटवली आहेत. नाशिकच्या मालेगावमध्ये दुसऱ्यांची कागदपत्र वापरून जन्मपत्र तयार केल्याचं उघड झालंय. 5 जणांवर गुन्हा दाखल आणि जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी 3ऱ्या गुन्ह्याची नोंद. चंद्रपूर जिल्ह्यामधील विविध उद्योगातील कामगारांच्या पोलीस पडताळणीची मागणी. आमदार सुधाकर अडबाले यांच्या पत्राची गृह विभागाकडून गंभीर दखल. पुरंदर विमानतळावर बाधित शेतकऱ्यांनी थेट राष्ट्रपतींना पत्र लिहिलंय. शेतकऱ्यांकडून राष्ट्रपतींना मदतीचं आवाहन. पिकती जमीन प्रकल्पाला जात असल्याची शेतकऱ्यांची पत्रातून माहिती. सोलापूरमधील उमराणी बंधारा तुडुंब भरला. महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या सीमेवर असलेल्या भीमा नदीवरील उमराणी बंधाराची विहंगम दृश्य ड्रोन कॅमेरामध्ये कैद. रत्नागिरीमध्ये गेले काही दिवस दडी मारलेल्या पावसाची पहाटेपासून बॅटिंग. कोकणामध्ये पेरणीच्या कामांना सुरुवात. सोलापूरच्या करमाळ्यामधल्या चिकलठाण गावामध्ये पावसानं उडीद पिकाचं नुकसान झालंय. शेतकऱ्याचं उडीद पीक वाया गेल्यानं 1 लाख रुपयांचं नुकसान झालंय. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. नुकसान भरपाई देताना पात्र क्षेत्रफळ 3 हेक्टरवरून 2 हेक्टरवर आणि संचित नगदी पिकांसाठी प्रति हेक्टर नुकसान भरपाई दरही कमी झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील 74 गावांमध्ये 26 हेक्टर शेतीचं नुकसान झालंय. मे महिन्यामध्ये अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्गमध्ये हंगामी पिकांचं नुकसान झालंय. साताराच्या फलटणमध्ये अतिवृष्टीमुळे आता मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती दिलेली आहे. मकरंद पाटील यांनी या सगळ्या ठिकाणी पाहणी देखील केली आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी वाढली आहे. सततच्या पावसामुळे द्राक्षांवर रोगाचा प्रादुर्भाव. बीडच्या आष्टीमध्ये 1.5 एकरातील संत्र्याच्या बागेचं नुकसान. बागेत पाणी साचून राहिल्यानं संत्र्यांची झाडं उन्मळून पडली आहेत आणि जवळपास 150 झाडांचं नुकसान झालंय. लातूरच्या साकूरमध्ये ज्वारीच्या शेतीला पावसाचा मोठा फटका. काढणीला आलेल्या ज्वारीला पावसामुळे आलेत मोड. बीडच्या आष्टीमध्ये पावसामुळे संत्रा बागेचं नुकसान. संत्र्याच्या झाडाला पाणी लागल्यानं 150 झाडांचं नुकसान. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. चंद्रपूर जिल्ह्यात शेतीच्या मशागतीला वेग. मान्सूनचं आगमन लवकर झाल्यानं शेतकऱ्यांकडून पेरणीची तयारी. मात्र दुबार पेरणीची वेळ येऊ नये, शेतकऱ्यांकडून ही चिंता व्यक्त. बीडमध्ये खरीप पेरणीच्या अनुषंगानं शेती मशागतीच्या कामाला वेग. शेतकऱ्यांकडून कपाशीसह तूर लागवडीला सुरुवात. पुण्याच्या भोरमधल्या दुर्गम हिरडस या खोऱ्यामध्ये भात पेरणीला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांची पारंपरिक पद्धतीनं भात पेरणीची लगबग सुरू आहे. हिंगोलीमध्ये ट्रॅक्टर यंत्राच्या सहाय्यानं हळद लागवडीला सुरुवात झाली. ट्रॅक्टर यंत्राच्या सहाय्यानं हळद लागवड होते. जळगावमध्ये पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर 16 गावांमध्ये 20 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू आहे आणि टँकरसह अधिग्रहित विहिरींच्या संख्येत वाढ झाली. चाळीसगाव तालुक्यामध्ये 11 विहिरी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत. नाशिकच्या मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली आहे. लाखो लिटर पाण्याची नासाडी. पाणी पुरवठा विस्कळीत. जेसीबीच्या धडकेनं पाईपलाईन फुटल्याची माहिती आहे. बारामती बस स्थानकामध्ये प्रवाशांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत. राज्य परिवहन महामंडळाच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त बारामती बस स्थानकामध्ये अनोखा उपक्रम. पूर्णवेळ वेतन निश्चिती करावी. पूर्णवेळ वेतन मिळावं यासाठी प्राध्यापक दिलीप ठोंबरेंचं धरणं आंदोलन आणि उपोषण. सेवानिवृत्तीनंतर देखील शिक्षकाला न्याय मिळालेला नाहीये. तर धाराशिवच्या उमरगा तालुक्यामधल्या दापकामध्ये बलेनो गाडीला आग लागली. मुंबई हैदराबाद महामार्गावरची ही घटना आहे. आगीमध्ये एकाचा होरपळून मृत्यू झाला. शिर्डीहून हैदराबादकडे जात असताना ही दुर्घटना घडली आहे. तर नांदेड लोहार राष्ट्रीय महामार्गावरती धनगरवाडी फाट्यावर ट्रॅक्टरचा अपघात. हळद घेऊन जाणारा ट्रॅक्टरचा अपघात झाल्यानं शेतकऱ्याचं नुकसान झालंय. ट्रॅक्टर पलटी झालाय. अमरावतीमध्ये ट्रॅव्हल्समधून एचटीबीटी कपाशी बियाण्यांची तस्करी. 25 लाखांचा मुद्देमाल जप्त. तर विभागीय कृषी महासंचालक विभागाच्या भरारी पथकाकडून ही कारवाई अमरावतीमध्ये करण्यात आली.
श्रीरामपूर शहर पोलिसांकडून सराईत चोराला अटक, तर अटकेमधील आरोपीकडून पोलिसांनी 10 लाखांच्या 9 गाड्या जप्त केल्यात. सोलापूरच्या करमाळा शहरात 2 ठिकाणी चोरी आणि फसवणुकीचा गुन्हा उघड, 4.5 तोळे सोनं हस्तगत, करमाळा पोलिसांची कारवाई. नांदेडच्या तामसा गावामध्ये पेरणीसाठी काढलेले पैसे तरुणीनं चोरलेले आहेत. तामसा इथल्या SBI बँकेतच चोरीची ही घटना आणि बँकेच्या CCTVमध्ये ही चोरीची घटना कैद झाली आहे. पुण्याच्या इंदापूर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ, भिगवणमधून लाखोंचा माल चोरट्यांनी लांबवलाय. चोरीची घटना CCTVमध्ये कैद. बीड जिल्ह्यामध्ये चोरी केलेल्या 7 मोटारसायकली पोलिसांनी ताब्यात घेतल्यात. आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे. तळेगाव परिसरातली ही पोलिसांची कारवाई आहे. त्याच्या पार्श्वभूमीमध्ये वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू. रवी कालसरपे असं मृत्यू शेतकऱ्याचं नाव आहे आणि पत्नीसोबत सकाळी शेतात काम करत असताना वाघाचा पाठीमागून हल्ला. गडचिरोलीमधील आष्टी पोलिसांकडून जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनांवर कारवाई. उत्तर प्रदेशमधील 2 आरोपींना अटक. वाहनांमधून जनावरांचा बेशुद्ध अवस्थेतून पोलिसांनी या जनावरांना बाहेर काढलंय. वाशीमध्ये कृषी संकल्प अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचं मार्गदर्शन. कृषी तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन. सेंद्रिय शेतीचं महत्त्व, पिकांवरील रोग नियंत्रण आणि ड्रोन फवारणीचं मार्गदर्शन. गोंदियाच्या देवरीमध्ये MD ड्रग्सचा साठा जप्त, दोघांना अटक. देवरी पोलिसांची मुठ्ठी कारवाई. तर गोंदियाच्या अतिदुर्गम भागात ड्रग्ज सापडल्यानं खळबळ. हिंगोली जिल्ह्यात सतत गुन्हे करणाऱ्या विरुद्ध पोलिसांकडून आता कार्यवाहीची मोहीम. सराईत गुन्हेगार 1 वर्षासाठी स्थानबद्ध, गुन्हेगारीला आळा बसणार आहे. 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 25 वर्षीय तरुणाकडून लैंगिक अत्याचार. भंडाराच्या सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. अकोल्यात कांचनपूर रस्त्याची दुरवस्था, खड्ड्यांचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आणि रस्त्याची दुरुस्ती करण्याची नागरिकांची प्रशासनाकडे मागणी आहे. जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना घरपट्टी आणि महसूल कर माफी असेल. सोलापूरच्या जवळा ग्रामपंचायतीचा हा ऐतिहासिक निर्णय आहे. सातारामध्ये मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते 2800 झाडांचं वृक्षारोपण. रस्त्यालगत लावलेली झाडं टिकवली तरच संबंधित कॉन्ट्रॅक्टरचे रस्त्याचं बिल अदा करणार. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचं हे स्पष्टीकरण आहे. यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडून शहरातील विकास कामं आणि सिंचनाचा आढावा. नगर परिषद क्षेत्रातील 70 कोटींची विकास कामं तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश आहेत. तर जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी घेतली आहे मयत ऊसतोड मजुरांच्या कुटुंबियांची भेट. ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन 2 महिन्यांपूर्वी 2 ऊसतोड मजुरांचा मृत्यू झालेला होता. सोलापूर ते गोवा विमानसेवेला सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. 4 दिवसामध्ये 200 पेक्षा अधिक तिकिटांची बुकिंग. फ्लाय 91 या कंपनीच्या माध्यमातून 9 जून सोलापूर गोवा विमानसेवा असेल. डोंबिवलीमधील लेवा युथ फोरम आणि लेवा पाटीदार समाज या मंडळाच्या वतीनं मोफत महाआरोग्य शिबिर. 600 नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि शिबिराला सचिव सोहम कोल्हे यांची उपस्थिती. ब्रॉट टू यू बाय टेक्नो मोबाईल. डिस्कवर न्यू होरिझोन.